आज मस्त आपण फिरायला निघालेलो आहोत आणि सुट्टीमध्ये आहे, माहेरी आलेली आहे। आता बघतायच तुम्ही 2 दिवस आपलं काम चालू आहे, वाळवणीचे पदार्थ बनवतोय, खारवड्या कुरड्या, अजून काम बाकी आहे आणि पापड सुद्धा बनवायचे आहेत। तर आपल्याला पापडामध्ये जे काही सामान लागतं आज ते आणायला चाललोय आपण आई सोबत। तर बघूया आज आई काय काय घेते, त्याच्याने पापड चवीला लागतात। तर चला वैलावर आलोय आपण आणि आई आले आपल्या आधी। आई कपडे धुवायला आले वैलावर। पाणी आहे इथे भरपूर, त्याच्यातून आपल्याला त्या बाजूला जायचंय पाण्यात। चला एक एक करून आम्ही उतरलोय आता त्या बाजूला जायला, पाण्यातून जायचंय आपल्याला। माहिती नाहीये ते झाड भेटतंय का, पण शोधणार आहोत आपण। भेटलं की दाखवणारच आहे तुम्हाला। त्याची साळ वापरतात पापडांसाठी। बघूया आपल्याला झाड शोधायचं आहे, टेटूचं झाड, ज्याची साल आपल्याला काढून न्यायची आहे। छोटी आहे, मोठी झाडं पण असतात त्याची, पण आपल्याला छोटं भेटलंय। बघूया आपण दुसरं जर भेटलं तर आपण नेणार आहेत। हे बघा, या झाडाची आपल्याला साल काढून न्यायची आहे, जी पापडांसाठी वापरतात। आणि याला शेंगा सुद्धा येतात बरं का। अशा पापडांमध्ये बरीच सामग्री असते, ज्याचं पाणी करून टाकतात, म्हणजे उकळवतात आणि मग ते पाणी पापडांमध्ये वापरतात। हे बघा, तर हे टेटूचं झाड आहे। बघूया आपल्याला दुसरा एक भेटतोय का, पण हा छोटा आहे। मोठा असला तर त्याची साल चांगली निघते। आपल्याला नाहीच जर भेटला तर मग पर्यायी आपल्याला ह्याचीच साल काढायची आहे। बघूया, मस्त मोठी झाडं असतात त्याची। बरोबर, हे बघा सांभाळून काढायचे, कुयलू पण आहे। काढू का? काढते, थांब तू पकड, मी काढून देते तुला। या झाडाची आपण साल काढली, टेटूचं झाड म्हणतात त्याला, आणि याला शेंगा सुद्धा लागतात, त्याची पण भाजी करतात, पण जेव्हा कोवळ्या असतात तेव्हा। बघूया, त्याला दुसरे पण अजून सामान पाहिजे, ते पण आपण शोधणार आहोत। काढ, खैराला डिंक दिसलाय, बघू आई काढते। कुठे? हा तो बघ तिकडे, बघ ते कोपऱ्यात। थोडाच आहे पण तो जास्त असला की मस्त डिंकाचे लाडू बनवता येतात। त्याच्या मागे आहे बघ, छोटा आहे।
अजून एक झाड आहे ह्याची फुलं आपल्याला घ्यायची आहे. ते बघा आईने तोडायला लावली. बऱ्याच जणांनी ओळखलं असेल हे झाड कसलं आहे. तर हे रुईचं झाड आहे. हे बघा, हे बघा आई तोडते. हे बघा चिक येतो त्याला व्हाईट कलरचा. आपण जेव्हा हनुमानाच्या मंदिरामध्ये जातो तिथे आपण ह्या पानांचा हार घेऊन जातो. तर याची फुलं आपल्याला पापडांच्या सामानमध्ये वापरायची आहेत. त्याचं आपण पाणी करून पापडांमध्ये वापरणार आहोत. हे मस्त अशी फुलं आहेत. हे बघा सफेद कलरचं चिक निघतो त्याला. फुल बघा मस्त आहे. पण हे डोळ्यात उडता कामा नये, सांभाळून काढायचे असतात. हे बघा आईने कळ्या तोडल्यात. हे आपल्याला सांभाळून काढायचे असतात. ह्याचा चिक वगैरे डोळ्यात जर लागला तर डोळे खराब होतात. त्याच्यामुळे आपल्याला हे सांभाळून काढावं लागतं. अशी फळं असतात त्याला. काही ठिकाणी लग्नामध्ये हळद जेव्हा लावतात ना तेव्हा ह्याच्या मंडोळ्या बनतात. हळद लावताना अशी असतात ते. झाडं शोधत शोधत आपण बऱ्याच लांब आलेलो आहोत. घरापासून बऱ्याच लांब आहे. काही झाडांची फुलं घ्यायची आहेत आपल्याला, साळं घ्यायची आहेत आणि बरीच आहेत. मला सगळीच झाडं माहिती नाहीत पण आईला माहिती आहे. बघूया आपण आईच्या सोबत फिरणार आहोत पापडाचं सामान गोळा करत. असे टोकदार काटे आहेत. हे जर टोचले ना की ठणका लागतो. तर आपल्याला हे सांभाळून काढायचंय. आता लांब पिशवी घेऊन हे बघा 2 काढलेत आपण. भरपूर पहिला खूप खायची उंबराची फुलं, आता नाही कोण खायला बघत. आणि याचं पाणी सुद्धा काढतात या झाडापासून. आप्पा काढतात पाणी. जेव्हा गोबर वगैरे येतो ना तेव्हा या उंबराच्या झाडाचं पाणी पितात. आईने खायला लावले. गोड लागतोय. अंजीर आणि उंबर सेम सेमच दिसायला असतो. हे बघा आईने खाल्लं पण गोड लागतो. काय पहिला खायचो आम्ही. हे बघा कसे बांधून ठेवलेत. हे बघा कसे बोकड आहेत. हे बघा किती हो हा तो बघा कान बघा किती लांब आहेत त्यांचे. हा हो बोलतो बघा तो. शिंग वाकडे येतं सांगतो हो. खा ना बाबा देशील लात. कोकळा झालाय आम्हाला घाबरवता ना. मला पण दुसऱ्याला पण देऊ खायला. या दोघी घाबरतात. बांधलेले ते काय करतात. हा बघा किती मोठा आहे. आपण मस्त वेडा देऊन आलो. तिकडनं त्या बाजूतून गेलो होतो आणि ह्या बाजूतून आलो. तर इकडे बघा आपण सामान घेऊन आलेलो आहे. आणि हे बघा आईने बाहेर काढायला लावलंय. पिशवीच पलटी कर ना.
एवढं सामान आपण आणलंय. त्याच्यामध्ये ही साल आहे. धुवून घ्यायचा, उकळवायचा, त्याच्याने पाणी पिवळा होतंय आणि पापड सुद्धा कडक होत नाही, ठिसूळ पापड होतात. तर हे आपण सामान आणलंय बघा. हे अजून आपल्याला जेवढं पाणी पाहिजे त्या पाण्यामध्ये आई उकळत ठेवेल आणि मग जे पाणी निघेल त्याच्यापासून पापड बनवेल. त्याच्याने पापड चवीलाही लागतात, पिवळे होतात आणि एकदम ठिसूळ होतात. तर अशा प्रकारे आपलं पापडांचं सामान रेडी झालेलं आहे. एवढं सामान नसतं, याच्यात आपण दुसरंही टाकतोय, पण याच्यापासून पाणी बनवणार आहे आई. तर अशा प्रकारे आज आपण पापडांचं सामान गोळा केलेलं आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला आजच्या या ब्लॉग मध्ये आपण इथेच थांबणार आहोत. भेटूया पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. पडची दात काढते. उठ बाबू. कोण पडला? कशी पडली? दगला. कुठे पडली तू? लागला? कशा लागला?